ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते. त्या कीर्तनात चालले होते. एकाने बॉल मारला तेव्हा धपकन माझ्या छताडात लागला. मग मी पटकन खाली पडले. तिथे एक आजी होत्या. त्या आजी मला धावत पळत उठवायला आल्या. त्या आजी मला उठवता आजीच माझ्या बोकांडी पडली. त्या आजींचे वजन होते 100 किलो. मी दबले ना कशी तरी खालून कणत निघाले. अजून त्या गावात कीर्तनालाच गेले नाही. तसेच आपली साऊंड सिस्टीमही उत्तम आहे. तसेच आपले श्रोता वर्ग ही खूप छान आहे. मी ज्यांचे नाव घेतले ते देव आहे देव, आणि मी ज्यांचे नाव घेतले नाही ते महादेव आहे महादेव. सर्व देवांना आणि महादेवांना माझे वंदन आणि चिंतनाला प्रारंभ गरीब माणूस श्रीमंत होण्याची इच्छा करतो. तो श्रीमंती माणसामध्ये सुख शोधतो. अंबानीला जाऊन विचारा तो सुखी आहे का? उत्तर मिळते नाही. श्रीमंत माणूस निरोगी होण्याची इच्छा करतो. तो निरोगी माणसामध्ये सुख शोधतो. इलाज करणाऱ्या डॉक्टरांना विचारा ते सुखी आहे का? उत्तर मिळते नाही. अशिक्षित माणूस सुशिक्षित बनण्याची इच्छा करतो. तो शिक्षणामध्ये सुख शोधतो. जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना विचारा तुम्ही सुखी आहे का? उत्तर मिळते नाही. बिना लग्न झालेली लग्न करण्याची इच्छा करतात. ते पत्नीमध्ये सुख शोधतात. ज्यांचे लग्न झाले त्यांना विचारा तुम्ही सुखी आहे का? उत्तर मिळते नाही. कंजूस माणूस दानी बनण्याची इच्छा करतो. तो दानामध्ये सुख शोधतो. कर्णाला जाऊन विचारा तो सुखी आहे का? उत्तर मिळते नाही. अधार्मिक माणूस धार्मिक बनण्याची इच्छा करतो. तो धर्मामध्ये सुख शोधतो. धर्मवीर संभाजी राजांना विचारा ते सुखी होते का? उत्तर मिळते नाही. वांज लोक पुत्र प्राप्ती होण्याची इच्छा करतात. ते पुत्रामध्ये सुख शोधतात. ज्याने त्याने आपापल्या मनाला विचारा मी माझ्या मुलामुळे सुखी आहे का? उत्तर मिळते नाही. आणि जे माता पिता आपल्या पुत्रामुळे सुखी आहे आणि जे माता पिता आपल्या पुत्रामुळे सुखी आहे त्या माता पितांना माझा त्रिवार वंदन. बिना सत्यवाला होण्याची इच्छा करतात. ते सत्यामध्ये सुख शोधतात. मंत्र्यांना जाऊन विचारा ते सुखी आहे का? उत्तर मिळते नाही. सासू बनण्याची इच्छा करते. ती सासू पदार्थ सुख शोधते. सासूला जाऊन विचारा ती सुखी आहे का? मुळीच नाही तिची सून तर सासू मरावी म्हणून खंडेरायाला नमस्कारते. खंडेराया तुझं करी तेरा वस्तू. 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 मात्र सासू खंडेराया खंडेराया. मात्र सासू खंडेराया खंडेराया. मरुदर सासू खंडेराया खंडेराया. मरुदर सासू खंडेराया खंडेराया. मात्र सासू खंडेराया खंडेराया. मात्र सासू खंडेराया खंडेराया. मरुदर सासू खंडेराया खंडेराया. मरुदर सासू खंडेराया खंडेराया. खंडेराया तुझं करी तेरा
म्हणजे कोण? सुखी कोण आहे? संत कबीरजी महाराज सांगतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बीन रहत उदास, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बीन रहत उदास। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बीन रहत उदास। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बीन रहत उदास। थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास, राम के दास कभी न होवे उदास, राम के दास कभी न होवे उदास। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बीन रहत उदास, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बीन रहत उदास। थोड़े थोड़े सदा दुखी सुखी राम के दास, थोड़े थोड़े सदा दुखी सुखी राम के दास, राम के दास कभी नहीं उदास, राम के दास कभी नहीं उदास। कोई मन दुखी, कोई मन दुखी,